आजचा हा चटपटी टेम्पटिंग व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटणार आहे. कारण आज आपण गाड्यावर मिळते तशी चटपटी आणि एकदम सोप्या पद्धतीत कमीत कमी वेळामध्ये दहीपुरी आणि शेवपुरी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. आता तुम्हाला दहीपुरी की शेवपुरी आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. सुरुवातीला आपण गव्हाच्या पिठाच्या शेवपुरी किंवा दहीपुरीसाठी लागणाऱ्या सोप्या पुरीपासून करू. गव्हाचं पीठ असल्यामुळे अगदी लहान मोठे सगळ्या वयोगटाला चालू शकतात. त्यासाठी लागणारे हे सगळे जिन्नस दिलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रमाण दिलेलं आहे, नक्की चेक करा. तर गव्हाच्या पिठाच्या कुरकुरीत आणि तेवढ्याच खुसखुशीत कमी तेलकट 8-10 दिवस टिकणाऱ्या पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये मेजरिंग कपने 1 कप किंवा 150 ग्राम प्रमाणात रोजचं आपलं गव्हाचं पीठ असतं ना चपात्यांचं, ते पीठ घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही मैदा वापरला तरी सुद्धा चालू शकतं. 1 कप गव्हाचं पीठ असेल तर त्याच कपने किंवा त्याच वाटीने आपण इथे पाव कप किंवा 1-2 चमचे भरून रवा घेतलेला आहे. रवा घातल्यामुळे ना एक तर पुरी तुमची कमी तेलकट होते आणि लवकर नरम सुद्धा पडत नाही. फक्त गव्हाच्या पिठाची केली ना तर ती पटकन नरम पडते. ही खूप खास टिप आहे, लक्षात असावी. आता इथे आपण साधारणतः अर्धा चमचा भरून ओवा घेतलेला आहे. हाताने छान चुरून आपण घालायचा आहे. अर्धा चमचा किंवा अगदी चवीपुरतं मीठ घालायचं. तसं हे तुमचं प्रेमिक्स पुरी बनवण्यासाठी तयार आहे. आता गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा वापरला किंवा मल्टीग्रेन वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. आता या चमचाने बरोबर 5 चमचे भरून एका फोडणी पात्रामध्ये तेल छान कडकडीत म्हणजे तेलाचं मोहन घालायचं आहे. असं कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे तुमची पुरी छान खुसखुशीत व्हायला आणि छान चवीची व्हायला मदत होते. सुरुवातीला चमचाने थोडंसं गरम असल्यामुळे एकजीव करून घेतलं. नंतर हाताने 1-2 मिनटं चांगलं पीठ आणि तेल असं छान चोळून आपण 2 मिनटं करून घेतलं. असं केलं की पिठाच्या प्रत्येक कणाला तेल चांगलं लागलं जातं आणि त्याने तुमची पुरी खुसखुशीत व्हायला मदत होते. आता सेम कपने बरोबर अर्धा कप साधं पाणी घेतलेलं आहे. लागेल तसं थोडं पाणी घालून छान घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा. पिठाचा गोळा जितका छान घट्ट तितकं कमी तेल शोषणाऱ्या तुमच्या पुऱ्या तयार होतील, शिवाय कमी तेलकट होतात. आता इतकं पीठ मळण्यासाठी अर्धा पाऊण कप आपल्याला पाणी लागतं. पीठ चांगलं घट्ट मळून घेतलं की झाकण लावून 1-10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. पीठ खूप जास्त वेळ हे भिजत ठेवण्याची गरज लागत नाही. साधारणतः 6-7 मिनिटच मी पीठ भिजत ठेवलेलं होतं. एकदा झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता वरचा लेअर थोडा सुकल्यासारखा दिसतो. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तेल घालून पुन्हा थोडंसं मळून घेऊ शकता किंवा नुसतंच असं मळून घेतलं, एकसारखं पीठ करून घेतलं आणि आपण घेतलेल्या पिठात साधारणतः असे हे कणकेचे 3 गोळे तयार झालेले आहेत. तुम्ही अगदी चपातीप्रमाणे छान मोठी पातळ पोळीसुद्धा लाटता येते. तुम्हाला हवं असेल तर छोटी गोळी घेऊन छोटी पुरीसुद्धा तुम्हाला लाटता येते. पण या पद्धतीने लाटून घेतलं ना तर काम अगदी सोपं होतं. एका वेळेस भरपूर पुऱ्या तुम्हाला तयार मिळतात. ते एक सिम्पली गोळा घेतलेला आहे. जर गरज वाटली तर थोडंसं तेल किंवा पीठ लावू शकता. असंच आपण हे लाटून घेतलेलं आहे. आता हे लाटताना ना अगदी छान पातळ लाटायची. जशी आपण चपाती कशी लाटतो अगदी तशीच. जितकी तुमची ही पोळी पातळ तितकी कुरकुरीत खुसखुशीत तुमच्या पुऱ्या तयार होतील. छान पातळ पोळी लाटून घेतली की एखाद्या फोर्कने असेल, सुरीच्या टोकाने असेल किंवा टूथपिकने असेही याला आपण खाचे करून घेणार आहोत. असे छोटे छिद्र या पिठामध्ये घातली ना तर तुमची पुरी फुलत नाही, ती चपटी राहते आणि खुसखुशीत व्हायला मदत होते. आणि विशेष म्हणजे पोळीच्या दोन्ही बाजूने आपल्याला हे छिद्र करून घ्यायचं आहे. आता घरातली एखादी छोटी वाटी असेल किंवा छोटा ग्लास असेल, डब्याचं झाकण वगैरे असेल ना, त्याने अशा छोट्या पुऱ्या काढायच्यात. जितकी पोळी तुमची मोठी तितक्या पुऱ्या भरपूर येतील. म्हणजे एका वेळेस एकसारख्या आणि मस्त पातळसं पुऱ्या तुमच्या तयार होतील. खूप जास्त खटाटोप करावी लागत आहे. एक्स्ट्रा पीठ असतं सगळं आपण वेगळं काढून घेतलं. अशी ही आपली मस्त दोन्ही बाजूने छिद्र केलेली मस्त पुरी लाटून झालेली आहे. आता आपण अगदी थोड्याशा पिठाच्या केलेल्या आहे. तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू ठेवू शकता. एकत्र असं सगळं लाटून एकावर एक घालून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. असं आपण केलेलं आहे. आता गॅसवर हे तळण्यासाठी छान कडकडीत तेल गरम करून घेतलं. जसं भज्यांसाठी पुऱ्यांसाठी कसं तेल गरम करतो अगदी तसं गरम करून घ्यायचं आहे. आता साधारणतः एका वेळेस 8-10 पुऱ्या आपण घालू शकतो. आता पारंपरिक पद्धतीत शेवपुरीची जी चपटी पुरी असते ना ती फुलत नाही. ती चपटी जितकी आणि जितकी खुसखुशीत तितकी छान लागते. म्हणून एका वेळेस अगदी 8-10 पुऱ्या घातल्या तरी सुद्धा चालू शकेल. पहिली बॅच घातली, 1-2 मिनटं एका बाजूने करून घेतली की बाजू उलटून घेणार आहोत. आता गव्हाच्या पुऱ्या असल्यामुळे ना पटकन रंग बदलतो. थोड्याशा तपकिरी, थोड्याशा चॉकलेटी रंगावर दिसतात.
तो दोन्ही बाजूने साधारणतः एक 3 ते 4 मिनटं आपण थोड्याशा बदामी रंगावर करून घेतला आणि काढून ठेवलेला आहे. आणि अगदी सेम पद्धतीने जर हाताला चटका लागण्याची भीती वाटत असेल तर झारीने असं हे आपल्याला पुऱ्या यावर सोडायचं आहे आणि सेम पद्धतीने तळून काढायचे आहेत. आणि आपण घेतलेल्या साहित्यात किंवा 1 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा यापासून साधारणतः एक ना 25 ते 30 अशा छोट्या आकाराच्या पुऱ्या तयार होतात. आता विकत तुम्ही या पुऱ्या घ्यायला जाल, एक तर मैद्याच्या मिळतात, शिवाय 20, 25, 30 रुपयाच्या पॅकेटमध्ये एक 15-20 पुऱ्या मिळतात. त्यापेक्षा घरच्या घरी अगदी घरच्या गव्हाच्या पिठापासून मस्त पौष्टिक खुसखुशीत पुऱ्या, ताज्या ताज्या पुऱ्या नक्की ट्राय करा. जे अगदी चांगल्या तेलामध्ये हायजेनिक पद्धतीत आपण घरामध्ये मुलांसाठी तयार करू शकतो. याच पिठामध्ये हळद, मीठ, वेगवेगळे मसाले थोडे चटपटीत करून मसाला पुऱ्यासुद्धा मुलांसाठी करून ठेवू शकता. नुसत्याच खायलासुद्धा अगदी मस्त लागतात. तर नक्की ट्राय करा. अशा पुऱ्या तुम्ही एकदाच करून ठेवल्या की गार करून घ्यायचं आणि नंतर एखाद्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये, ज्याला हवाबंद डबा आहे त्यामध्ये भरून ठेवू शकता. 8-10 दिवस चांगल्या राहतात. आता दहीपुरीसाठी आपल्याला मस्त गोड दही लागणार आहे. तर त्यासाठी दह्यामध्ये 2 चमचे आपण साखर घातली आणि अगदी चिमूटभर काळं मीठ किंवा साधं मीठ घालायचं आहे. साखर आणि मीठ दह्यामध्ये चांगलं आपण एकजीव करून घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या दह्याला चव अगदी छान येते. तुम्ही बघितलं असेल दहीपुरी किंवा पाणीपुरीवाल्याकडे दही कसं अगदी स्मूथ पातळ असतं, तर गाळूनसुद्धा घेऊ शकता किंवा असंच वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. तर दहीपुरीसाठी हे आपलं गोड दही तयार झालेलं आहे. दुसरीकडे बटाट्याचा मसाला तयार करणार आहोत. तर त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे बटाटे, उकडलेले बटाटे आपण कुस्करून घेतलेले आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही कांदा, टोमॅटो वगैरे सुद्धा ॲड करू शकता. मी फक्त अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि आवडत असेल तर अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला आवडीप्रमाणे घालायचा आहे. आणि दोन्ही जिन्नस आपण बटाट्यामध्ये चांगलं कुस्करून घेणार आहोत. हा उकडून कुस्करून मसाला घालून केलेला मसाला बटाटा तुम्ही शेवपुरी किंवा दहीपुरीसाठी वापरू शकता. तसा हा चाटमधला मसाला बटाटा आपला कुस्करून झालेला आहे. आता महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे या चाटसाठी ना हिरवी मसाला चटणी, जी पुदिना आणि कोथिंबीरची तयार करतात, आणि झटपट होणारी चिंच गुळाची चटणी. असे हे चाटचे 2 चटण्या मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी ना रगडा चाट दाखवला होता, तर रगडा चाटमध्ये दाखवलेली आहे. हवी असेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. अगदी झटपट या चटण्या तुम्हाला तयार करता येतील. तुम्हाला हवं असेल तर रेडीमेड मिळतात, त्यासुद्धा वापरू शकता. अशा घरामध्ये तयार केल्या तरीसुद्धा चालू शकेल. अशी ही सगळी आपली तयारी झाली आहे. आता सगळ्यात पहिली डिश म्हणजे आपण मस्त झटपट होणारी, चटपटीत, मस्त चवीची शेवपुरी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी ज्या आपण गव्हाच्या पुऱ्या केलेल्या होत्या ना, त्या आवश्यकतेनुसार किंवा एका प्लेटमध्ये 5-6 असतात तशा आपण मांडून घेतलेल्या आहे. आता यावर आपण हा चाट मसाला, मीठ घातलेला बटाटा कुस्करून ठेवलेला होता ना, तो मसाला बटाटा आपण थोडा थोडा यावर घातला. आता तुम्हाला जसं आवडेल तशी चटणी तुम्ही अकॉर्डिंग यावर घालू शकता. पुदिन्याची थोडी थोडी चटणी यावर घातलेली आहे. जर आवडत असेल तर जास्त घाला. आता यावरच चिंच गुळाची चटणीसुद्धा घातली आहे. तुम्हाला आवडत असेल ना गोड चटपटी, तर जास्त घालू शकता. इथे मी साधारणतः 1-1 चमचा सगळ्या पुऱ्यांवर घातलेला आहे. आता यावरच आपण थोडासा कांदा, टोमॅटो घातलेला आहे. आता तुम्हाला हवं असेल तर सध्या कैरीचं सीझन आहे, तर कैरी किसूनसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. म्हणजे आणखीन छान मस्त चटपटी तुमचा हा चाट तयार होईल. प्रत्येक पुरीवर जसं तुम्हाला चटण्या, कांदा, टोमॅटो जसं आवडेल त्यानुसार तुम्ही यावर घालू शकता. असं सगळं आपण घातलं आणि सगळ्या शेवटी ना, जी गाडीवर मिळते त्यामध्ये नायलॉन शेव वापरली जाते. जी शेव तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल, जी मिळत असेल, ती शेव भरपूर यावर घालायची. अशी ही तुमची शेवपुरी खाण्यासाठी तयार आहे. सगळ्या शेवटी मस्त कोथिंबीर भुरभुरायची. तर विकत नेहमी खाण्यापेक्षा सगळ्या कुटुंबासाठी असा हा मस्त बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. एकदम भारी होतो, झटपट होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. बघू शकता मस्त टेम्पटिंग झालेली आहे. सेम पद्धतीने दहीपुरीसुद्धा तयार करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर गोल पुऱ्यांमध्ये सुद्धा ही दहीपुरी तुम्ही तयार करू शकता. चपट्या पुऱ्यांमध्ये सुद्धा चालू शकेल. सेम आपण पुऱ्या मांडून घेतल्या आहेत, त्यावर थोडा थोडा मसाला बटाटा घातलेला आहे. आता यावर आपण मस्त दही फेटून घेतलेलं होतं ना मगाशी, ते आवडीप्रमाणे भरपूर घालणार आहोत. दही थोडीशी घट्ट ठेवली ना तरीसुद्धा चालू शकेल. आता यावर चिंच गुळाची चटणी घातलेली आहे आणि हवी असेल तर वरून हिरवी पुदिन्याची मस्त चटपटी चटणी घातलेली आहे. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हे सजवून खाऊ शकता. प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असू शकते. आता यावरच मस्त बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे कैरीसुद्धा तुम्ही किसून घालू शकता आणि सगळ्या शेवटी यावर थोडासा रायता किंवा थोडंसं ना बारीक शेव यावर भुरभुरायची.
अशी ही तुमची मस्त दहीपुरी खाण्यासाठी तयार झालेली आहे. घरामध्ये ज्यांना जे आवडेल ते नक्की करून द्या. आता इथपर्यंत रेसिपी बघितली म्हणजे नक्कीच आवडली असेल. पटकन लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.